जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे घरच्या साहित्यापासून फ्रुटी कशी बनवायची ते. त्या फ्रुटीसाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे ते आता आपण बघूया. सर्वात आधी तर आपल्याला पिकलेले आंबे लागतील 2 आणि 2 कैऱ्या. तुम्हाला किती आंबट आवडते त्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन. खूप आंबट आवडत असेल तर 3 कैऱ्या आणि 2 आंबे घ्यायचे, आणि कमी आंबट आवडत असेल तर 3 आंबे आणि 2 कैऱ्या घ्यायच्या, किंवा बिलकुलच आंबट आवडत नसेल तर 3 आंबे घ्यायचे आणि अर्धीच कैरी घ्यायची. असं हे कॉम्बिनेशन घेऊ शकता तुम्ही. चला तर मग आता याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया. घरच्या घरी फ्रुटी कशी बनवायची ते बघूया. बाजारातली प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतात त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी चांगली पौष्टिक फ्रुटी बनवूया. तर इथे आपण 2 मोठे आंबे घेतले. हे कमी आंबट आंबे होते, हापूस आंबा होता हा, बघू शकता तुम्ही. आणि एकच कैरी घेतली. तुम्हाला किती आंबट गोड आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेता. 2 मोठे आंबे आणि 1 कैरी. त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे, आणि असे कसे पण कट केले तर चालतात, कारण आपल्याला ते मिक्सरला त्याची फ्रुटीज करायची आहे. त्यामुळे ते कटिंगवर काही एवढं हे नाही आहे, आकार वगैरे आलाच पाहिजे असं. या पद्धतीने आपण असे कट करून घ्यायचे आणि आता याची फ्रुटी करूयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिले आईस क्यूब टाकून घेऊया आणि हे कैरी व हे कट केलेले हे टाकून घेऊयात. आता आपण मिक्सरच्या भांड्याला थोडं बर्फ टाकलेला आहे, ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. कैरी आणि सालं काढलेली कैरी, सालं काढलेला आंबा, साखर, आणि पाणी टाकायची गरज नाही आता, कारण याच्यात आपण बर्फाचे क्यूब टाकले आहे ना, त्याच्यामुळे ते फ्रुटी अगदी छान होते, पातळ. पाणी नको टाकायला वरून. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. साखर तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार साखर घालून घेऊया. इथं मी 1 छोटी वाटी ची साखर घातली आहे, कारण आंबा गोड आहे ना, कैरी आंबट आहे. ही साखर घालून घेऊया. तर बघू शकता तुम्ही इथं आपली मिक्सरला फिरवल्यानंतर कशी छान फ्रुटी तयार झाली ते बघा. नाही याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह आहे ना डबा बंद आहे. बाजारातले ते प्रिझर्वेटिव्ह आणल्यापेक्षा घरच्या घरी अशी सुंदर फ्रुटी तुम्ही करू शकता. लहान मुलांना पण देऊ शकता, कारण की लहान मुलांना तर पहिले आपण डबा बंद द्यायचं टाळतो. कोणी तुमच्याकडे पाहुणे आले, त्याला जर तुम्ही अशी थंडगार फ्रुटी दिली तर पाहुणे पण खुश, आणि केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, अशी एकदम ओरिजिनल आपली फ्रुटी तयार झाली आहे इथे. चला आता सर्व करूया. या पद्धतीने आता आपली फ्रुटी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर फ्रुटी तयार झाली आहे. असे पाहुणे आले तुमच्याकडे, तुम्ही त्यांना अशी सर्व केली. आणि आता एक आता आईस क्यूब टाकूयात आपण. झाली आपली फ्रुटी घरच्या घरी तयार. तुम्हाला फ्रुटी करायची पद्धत आवडली असेल तर मला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.